जवळपुढच्या बातमीकडे पुण्यामध्ये मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अपडेट समोर येते आणि अमेडिया कंपनीला 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असल्याचा निकाल नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दिलाय। जिल्हा सहनिबंधक संतोष शिंगाणे यांचा हा निकाल नोंदणी महानिरीक्षक बिनवडे यांनी जैसे थे ठेवलेला आहे। याशिवाय अमेडिया कंपनीचे अपील सुनावणी अंतिम फेटाळल्या। आता या दणक्यानंतर अमेडिया कंपनीला महसूल मंत्र्यांकडे 60 दिवसांमध्ये अपील करता येणार आहे आणि अमेडिया कंपनीने आयटी धोरणाचा गैरफायदा घेऊन स्टॅम्प ड्युटी बुडवलेली होती। झी 24 तासनं हे सगळं प्रकरण उघडकीला आणलेलं होतं। तर पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार आहे। अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असल्याचं आता समजतंय। 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे अमेडियाला आणि नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांचा हा निकाल आहे। या निकालानुसार ही स्टॅम्प ड्युटी आता अमेडियाला भरावी लागेल। 50 दिवसांच्या आत अपील करता येणार असल्याचं कळतंय। मुंढव्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण होतं जे झी 24 तासनं उघडकीला आणलेलं होतं आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा सहनिबंधक संतोष शिंगाणे यांनी अमेडिया कंपनीच्या विरोधात स्टॅम्प ड्युटी भरण्याचा निकाल दिल्यानंतर अमेडिया कंपनीने इथंच IGR अर्थात नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे सर यांच्याकडे हीच अपील केलं। 3-4 महिने सगळी सुनावणी चालली, मध्येच बंगालचं इलेक्शन लागलं, त्यामुळे सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली। पण अखेर गेल्या महिन्याच्या अखेरीस सुनावणी झाली आणि त्या सुनावणी अंती नोंदणी महानिरीक्षक बिनवडे सरांनी निकाल दिला की जो जिल्हा सहनिबंधक संतोष शिंगाणे यांनी निकाल दिला आहे जी 21 कोटी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावीच लागेल, तोच निकाल यांनी कायम केला आहे। थोडक्यात अमेडिया कंपनीचं अपील हे फेटाळलेलं आहे। त्यामुळे आता अमेडिया कंपनीला जर हे स्टॅम्प ड्युटी वाचवायची असेल तर पुन्हा महसूल मंत्री यांच्याकडे अपीलात जावं लागेल। त्यासाठी त्यांच्याकडे 60 दिवस आहेत। पण सातत्याने अमेडिया कंपनी या प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी बुडवून सातत्याने वारंवार टाळाटाळीचा प्रयत्न करते। मग या सुनावणीला ना दिग्विजय पाटील आले ना पार्थ पाटील आले, फक्त बोराटे नावाचे वकील होते ते फक्त हजर झाले। 2-3दा सुरुवातीला फक्त तारखाच वाढवून घेतल्या, नंतर पुन्हा दरवेळेस काहीतरी कारणं देऊन ही दिलं। म्हणजे थोडक्यात अमेडिया कंपनी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी टाळाटाळ करते का हे या निमित्तानं पुन्हा एकदा अंडरलाईन झालेलं आहे। तर इथं तर निकाल लागल्यात, आता इथून पुढे जबाबदारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची, कारण त्यांनी पुन्हा असं तारखा पडल्या तर कदाचित अमेडिया कंपनी त्याचा फायदा घेऊन त्या निकाल लागेपर्यंत स्टॅम्प ड्युटी भरण्याचं टाळू शकते आणि याच्यातनं स्वतःची सुटका करून घेऊ शकते। म्हणूनच चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ यासंबंधी जर समजा त्यांच्याकडे अपील झालं, तात्काळ निकाल देऊन यांचा निकाल कायम ठेवला तरच अमेडिया कंपनीला हा 21 कोटीचं भुर्दंड पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।